जय महाराष्ट्र भाताणे आणि त्यांच्या विपक्षामध्ये हर्ष 11 या दोन टीम मध्ये हा संघर्ष पाहायला मिळते। पहिलाच बॉल फसलाय, फटका बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, व्हेरी फर्स्ट बॉलवर खूप मोठा झटका, महत्वाच्या बॅटरला माघारी परतावा लागेल। फलंदाज तंबूजा आसरेला, फलंदाज दीपक लहांगे 0 या धावसंख्येवर बाद होऊन तंबूजा आसरेला परत। तिथे विकेट गेली। या पहिल्याच बॉलवर महत्त्वपूर्ण सफलता। बॉल फेस करत असताना बॉल थोडासा बॅटच्या वरच्या भागावर आला आणि तिथे मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न फसला गेला, ज्यामध्ये माघारी परतावं लागले बॅटरला। दीपक लहांगे एक चांगला खेळाडू आहे, ज्याला तिथे 0 या धावसंख्येवर माघारी यावं लागलं। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता एक्सपिरियन्स खेळाडू गौरव मैदानाच्या आतमध्ये येतोय। गौरव किणी अपेक्षा खूप आहेत आणि त्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा प्रयत्न त्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर करावा लागेल। एक्सपिरियन्स असेल किंवा दर्जेदार खेळ असेल, यामध्ये कुठेही हा खेळाडू कमी नाही आहे। मात्र आज मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्याला स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे। एक चांगला खेळ आपल्या टीम करता दाखवणं गरजेचं आहे, कारण एक मॅच कालच्या दिवसात गमावली गेली होती। इथे विजयाचा प्रयत्न दोन्ही टीम करतील। जय महाराष्ट्र भाताणे आणि त्यांच्या विपक्षामध्ये हर्ष 11 शिवनसई। चांगला बॉल, अप्रतिम गोलंदाजी। मी कालही याचबद्दल म्हटलं होतं की राहुल पाटील जो गोलंदाजी करतो ना, त्याची गोलंदाजीचा टप्पा आणि तदनंतर खांद्याचा वापर तो खूप महत्वाचा आहे। खूप चांगला वापर करतो खांद्याचा। गुडलेन स्पॉटच्या क्षेत्रामध्ये बॉलला पिचिंग करताना तिथनं टॉस करतो, मग फलंदाजाचा कस लागतो तिथे बॅटिंग करताना। पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी, सुपर्ब मारा, हाईट 1 असा इशारा येईल। एक बाउन्स जी मुभा होती ती इथे कंप्लीट केली गेली आहे। मात्र बॉल अक्षरशः परफ्यूम डिलिव्हरी आपण म्हणू शकतो। टेनिस बॉल क्रिकेटमध्ये परफ्यूम किंवा लेदर क्रिकेटमध्ये जो स्मेल असतो बॉलचा, तो नसतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये। मात्र अगदी समोरनं जागते रहोचा इशारा देत विकेट कीपरच्या हातामध्ये गेला बॉल निर्धावच्या स्वरूपानं। चांगल्या गोलंदाजीची अनुभूती सध्या मैदानाच्या आतमध्ये राहुल पाटील। ऑन साइडला यावेळेस बॉलला उडवलंय, उंची आणि लांबी, हवेचा प्रचंड वेग, बॉलला घेऊन जाईल सीमा रेषा पार, मिड विकेटला क्लिअर करणारा हात दर्जेदार स्ट्रोक, गौरव किणीच्या पाठमधनं षटकार। थँक्यू डीजे। सलग 3 षटकार जर फलंदाज खेचतोय तर सन्माननीय यसके भाई यांच्या माध्यमातून कॅश प्राइज असेल त्या खेळाडू करता 5000 रुपयाचे कॅश प्राइज। इथे समोरच्या बाजूने फोर्स करण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट बॉल येतोय, जमिनीशी खेळत बागडत आलेले या बॉलला जोवर उचललं गेलं, चांगली रनिंग बिटवीन विकेट, तेच दौड विकेटच्या मागे। आपण जर पाहिलं तर तुषार डेंजर एंड कडे धावत होता आणि अगदी वेगाने आला। जोपर्यंत गौरव अर्ध्या क्रीज पर्यंत पोहोचला होता तोपर्यंत तुषारनं आपलं घर तिथे गाठलं होतं। खूप चांगली वेगवान दौड त्याची विकेटच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाली। 2च्या मदतीनं धावसंख्येत वाढ होती। धावसंख्या 8 या आकड्यावर, 8 रन्स ऑन बोर्ड। या ओव्हर मधले आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ, 5 चेंडूनंतर 8 धावा नाफलकावर आहेत। शेवटचा बॉल, एक षटकार जरूर आलाय राहुल पाटीलच्या विपक्षामध्ये। मात्र एक महत्त्वपूर्ण बॅटर त्यांना तंबूजा आसरेला धाडलाय दीपक लहांगे। हे एक भलं मोठं वादळ त्यानं घोंगावण्याआधीच शांत केलंय, कारण दीपक लहांगे खूप सारी गुणवत्ता त्या खेळाडूमध्ये आहे, त्याला माघारी परतवलं गेलं। इथे विकेट नंबर 2, खूप मोठा झटका हर्ष 11 शिवनसई संघाला। फलंदाज गौरव किणी तंबूजा आसरेला परतत असताना विकेट नंबर 2, 2 विकेटच्या पतनानंतर धावसंख्या एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती केली 60। आपण मुख्य मंचावर शाही सन्मान आणि सत्कार त्याच्याकडे वळणार आहोत। या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या समवेत जॉईन झालेले सन्माननीय यसके भाई यांचा शाही सन्मान, विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय रुपेश पाटील, आपल्याला विनंती असेल की आपण त्यांना सन्मानित करावं, त्यांचा स्वागत सत्कार आपण आपल्या शुभ हस्ते करावा। एस के भाई यांना या मुख्य मंचावरनं रुपेजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतो। विद्यमान उपाध्यक्ष आहेत या VGPL 2024 चे रुपेजी पाटील।
आणि त्यांच्या शुभस्ते आपण हा शाही सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करतो. SK भाई ज्यांना मायेचं वस्त्र, शॉल, प्रेमाचं प्रतीक म्हणून हा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शाही सन्मान या मुख्य मंचावरनं केला जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता तुषार येतोय. तर दोन्ही तुषार नावाचे फलंदाज मैदानामध्ये आहेत, मात्र त्यांना हुशार व्हावं लागेल. चांगली बॅटिंग त्यांना मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. तुषार किणी आणि तुषार पाटील असे दोन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. तुषार किणी काल प्रभावित केलं होतं. खूप चांगली बॅटिंग त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाली होती. चौकारांची हॅट्रिक, सलग 3 चौकार त्यानं कालच्या दिवसातनं धाफलकावर जोडले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून जे काही रेकॉर्ड्स होतील तो खेळाडू मैदानामध्ये आल्यानंतर त्याचा उल्लेख होतो आणि त्याकरताच रेकॉर्ड बनवले जातात ना. तुमच्या नावाला एक वलय जर निर्माण करून द्यायचं आहे तर मग तुम्हाला रेकॉर्ड्स बनवणं गरजेचं राहतं. आणि तुषार किणी काल 3 बाउंड्रीज खेचल्या होत्या. ऑन साइडला यावेळेस मात्र चांगला फटका, क्षेत्र खाली निवडलाय. बॉलला थांबवणं कठीण आहे. यावेळेस चेंडू क्लिअर करेल ते लॉंग लेग क्षेत्राला. चेंडू सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 12 डबल फिगर मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये एकेरी धावसंख्या आपल्याला धाफलकावर पाहायला मिळेल. त्याचं कारण होतं राहुल पाटीलचा धारदार गोलंदाजी. अप्रतिम मारा तो तिथे करत असताना पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडू अगदी मोजून मापून डिलिव्हर करत असताना पाहायला मिळाला. गौरवने एक षटकार त्याला जरूर मारला, मात्र त्या गौरवला त्यानंतर त्यांना तंबूचा आसराही घ्यायला भाग पाडला. गोलंदाजीच्या ट्रॅकवर रामा आलाय. मागच्या सामन्यामध्ये 6 विकेट्स त्याने घेतल्या होत्या. एखाद्या गोलंदाजीच्या आयुष्यामधला तो एक महत्त्वाचा क्षण असतो. यावेळेस हा बॉल जर आपण पाहिलं तर एक सिंगलमध्ये कन्वर्ट झालाय आणि रामानं जेव्हा ती मॅन ऑफ द मॅच स्वीकारले तेव्हा त्याचे ते उद्गार होते ना, ते खूप महत्त्वाचे होते. कारण आपल्या आयुष्याला खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यातला सर्वात पहिला सुपर हिरो जो कोण असेल तर तो आपला बाप असतो. आणि त्या सुपर हिरोची त्यानं आठवण काढली की आज माझे बाबा असते तर खूप खुश झाले असते. यावेळेस हा बॉल तिथे कट करण्याचा प्रयत्न फ्लाइंग स्लीपमध्ये. तिथे जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं गेलं तोपर्यंत 1 धाव तिथे पूर्ण झाली. एका रनच्या मदतीनं धावसंख्या 14 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला अजूनही शिल्लक राहतोय. बघूया 3 बॉलमध्ये कशा पद्धतीनं खेळ तिथे मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. रामाच्या विपक्षामध्ये मैदानाच्या आतमध्ये तुषार किणी. या मॅच मधला एक महत्वपूर्ण रोल तो तुषार किणीला प्ले करावा लागेल. या दरम्यान खाली क्षेत्राची पुन्हा एकदा निवड. पहिल्या टप्प्याखेरीस बॉलला थांबवलं जरूर गेलंय. चांगले फिल्डिंग एफर्ट तिथे लावले गेले, मात्र 2 रन्स अगदी सहजतेनं तिथे कंप्लीट केल्या जातील. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 16वर. प्रत्येक बॉल गणिक रन येणं ती गरज असते. तुम्ही जर प्रत्येक बॉल गणिक रन जोडताना तेव्हा जो विपक्षी संघ आहे तो ऑटोमॅटिकली थोडासा प्रेशरमध्ये जातो. आणि अंडर प्रेशर ही एक अशी सिच्युएशन आहे ना की प्रेशरच्या सिच्युएशनमध्ये भल्या भल्या खेळाडूंची शिटी वाजते. तिथे चुका होतात आणि त्या चुका घडवण्याकरता तुम्हाला धावफलकाला रुटेड हलतं ठेवणं गरजेचं असतं. इथे बॅटची कडा फ्लाइंग स्लीप मध्ये गेलाय बॉल. विकेटची संधी जर डायरेक्ट हिट लागली, मात्र डायरेक्ट हिट लागत नाही. या सुखरूप आपल्या घरामध्ये पोहोचलाय बॅटर. 1 रन मिळाली तिथे तुषार किणीला. तुषार पाटील आता स्ट्रायकर एंडवर आहे. 1 बॉल त्यानं फेस केला, त्यावर 1 रन त्यानं धाफलकावर जरूर जोडली आहे. षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 3चं प्रगतीपथावर आहे. वसई ग्रामीण क्रमांक 2चं षटक आहे, माफ करा. वसई ग्रामीण प्रीमियर लीगला आपण सर्वच जण एन्जॉय करताय. यावेळेस बॉलची पिचिंग ती जर आपण पाहिली तर डाव्या एसटीच्या बाहेरची आहे का हे चेक करण्याकरता अंपायर्स रिव्ह्यू आहे. हा वाईड आहे की नाही ते चेक केलं जाईल. लेग स्टंप मिस केलाय की लेग स्टंप वरनं गेलाय. आमचे ऑनफिल्ड अंपायर विरल नायर तिथे जॉईंट होतील कारण आमचे तिसरे पंच लंच ब्रेकवर आहेत. इट्स अ फेअर बॉल. लेग स्टंपच्या वरनं गेलाय बॉल आणि लेग स्टंपच्या वरनं गेलाय, त्यामुळे हा एक चांगला बॉल
तिथे ग्राह्य धरले. अगदी योग्य रिव्ह्यू घेतला आमचे ऑनफिल्ड अंपायरनं, कारण त्या क्षणार्धात त्या सेकंदमध्ये बॉल कुठनं गेलाय हे जज करणं कठीण असतं. तिथे जर आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, जर आपल्याकडे खूप चांगलं कॅमेरा वर्क आहे, तर मग तिथे त्या टेक्नॉलॉजीचा वापर होणं गरजेचं आहे. आणि योग्य वेळी अंपायर्स रिव्ह्यू होता. 2 ओव्हरचा खेळ इथे पूर्णत्वाला आलाय आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर 17 धावा आहेत. 8.50 ची सरासरी, 17 रन्स धावफलकावर आहेत. येणारं तिसरं षटक पुन्हा एकदा प्रमुख अस्त्र, प्रमुख मारा या टीमचा सर्वात महत्वाचा खेळाडू राहुल पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. भिनारकरांची मान अभिमानानं उंचावायला ज्यानं प्रत्येक वेळी भाग पाडला या टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळामध्ये, तो हा राहुल पाटील. भिनार हे गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावर खूप लवकर तो घेऊन आला. कारण याआधी जर आपण पाहिलं तर खूप नाव, रुपेश पाटील असतील, पंकज असेल, रुपेश असेल, अशी जी खेळाडू आहेत ज्यांची नावं सातत्याने घेतली गेली, मात्र ते एक गाव एक संघ या खेळापुरता मर्यादित राहिलेली नावं होती. मात्र भिनार हे नाव खुल्या गटाच्या टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या परिपटलावर जर कोणी नेलं असेल तर ते नाव या खेळाडूने नेलं. नाव आहे राहुल पाटील, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. राहुल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करता सज्ज होतोय पहिला बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र खूप चांगला फटका बिटवीन द गॅप, बॉल वेगानं चाललाय, यावेळेस थांबवणं कठीण आहे. या रेस मध्ये चेंडू जरूर जिंकेल. बॉल सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय, रन्स मिळतील 4. एस के भाई यांचं गीत तुम्ही ऐकताय. आज वाढदिवस आहे, अभिष्ट चिंतनाचा दिन आहे आणि त्यांना अभिष्ट चिंतन दिनाच्या लक्ष शुभेच्छा. या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हे दुपारचं सत्र. सध्या मॅच सुरू आहे जय महाराष्ट्र भाताणे आणि हर्ष इलेव्हन शिवनसाई मध्ये. पुढचा बॉल, चांगला बॉल पिक जनरेट केला, विकेटच्या मागे घेऊन गेला, गुडले स्पॉटच्या परिसराचा योग्य तो वापर केला, ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर ठेवलं. फलंदाज तिथे थोडंसं पुअर फुटवर्क न तुषार स्ट्रोक प्ले करत होता. याआधी तुषारचं फुटवर्क खूप चांगलं पाहायला मिळालंय, मात्र यावेळेस ते पाय ज्या पद्धतीनं चालणं गरजेचं ते चाललं नाही आणि त्यामुळेच हा बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना तुषार किणी सध्या स्ट्रायकर रेनकडे ऑन साइडला. व्हाट अ हिट! बॅड लाईन वरचा बॉल होता आणि अप्रतिम पिकअप तिथे पकडला आणि फेकून दिला बॉलला मिड विकेटच्या सीमारेषा पार. षटकार 6. बॅड लाईनवर यॉर्क करायचं होतं, मिसिंग यॉर्कर आपण म्हणू शकतो. ज्या लाईनवर गोलंदाजी करायची होती तिथे बॉल पडला नाही आणि त्याला योग्यतेने हेरलं आणि फेकून दिलं मिड विकेटमध्ये. टेनिस बॉल क्रिकेटचा एकच मंत्र आहे, जिथे वारा तिथेच मारा, आणि त्या वाराच्या झोताबरोबर बॉलला सीमारेषेच्या पलीकडे घेऊन गेला षटकारामध्ये. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती, धावसंख्या 27. कारण वजनानं थोडासा हलका असतो हा बॉल, त्यामुळे वाऱ्याच्या विपरीत स्थितीमध्ये खेळणं ते तुमच्याकरता धोकादायक जरूर ठरतं. चेंडू रापला जातो, त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वाऱ्याच्या झोताबरोबर फलंदाजी करणं खूप गरजेचं असतं. म्हणून या क्रिकेटमध्ये रायटी लेफ्टी हे कॉम्बिनेशन खूप महत्वाचं असतं, विशेषतः दोन्ही एंडकडनं जेव्हा क्रिकेट खेळलं जातं. 3 चेंडूचा खेळ झालाय. इथे मोठ्या फटक्याकरता जायचंय, मात्र अतिरिक्त शफल ऑलरेडी होता बॅटर, त्यामुळे पंच तिथे लेगबायचा इशारा जरूर करतील, मात्र बाद घोषित करणार नाही. कारण पिचिंग जर आपण पाहिली तर ऑफ स्टंपच्या बाहेरची होती. चांगलं क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. मैत्रीपूर्ण लढती आहेत, कारण जेव्हा तुषारच्या हातातनं बॅट पडली ती राहुलनं उचलून दिली, हे गरजेचं आहे. क्रिकेटच्या मैदानातलं वैर हे खूप मोठं नसतं. वैर असावं मैदानामध्ये, निश्चित तुमच्या विपक्षामध्ये जे उभा आहेत त्यांना हरवण्याचा प्रयत्न तुम्ही 100% केला पाहिजे, मात्र मैत्रीपूर्ण पद्धतीनं ते मैदानातनं प्रदर्शित करत असताना राहुल फ्लाइट दिली, बाउन्स दिला, मात्र हाईट 1चा इशारा अगदीच समोरनं उडवलं यावेळेस बॉलला. निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघत असताना बॉल 1 बाउन्सची जी मुभा आहे ती 1 बाउन्सची मुभा दोन्ही ओव्हर्समध्ये अगदी योग्यतेनं मिळवताना राहुल पाटील तिथे पाहायला मिळाला. पेस आणि पेस बरोबर बॉलला टॉस केलं होतं. यावेळेस थोडंसं पुढे खेळवलं अलॉंग द कार्पेट. स्ट्रोक तेवढासा पॉवर जनरेट करणारा नव्हता,
एक सिंगल मध्ये कन्वर्ट केला जाईल. एक रनच्या मदतीनं ओव्हर समाप्त होईल नंबर 3 ची. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्ती एकेरीच धावफलकावर जर आपण पाहिलं तर 29 धावा धावफलकावर आहेत. येणारी 3 षटकं कशा पद्धतीने असतील, येणाऱ्या 3 षटकामध्ये किती आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाईल, हे सर्व काही आपल्याला माहिती आहे. मात्र पाहण्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊ. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा VGPL सीझन 4. ओव्हर नंबर 4 प्रगती पथावर येणारे आणि चौथ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर कोण येतोय ते पाहण्याला एक जरूर ठरेल. कुणाच्या खांद्यावर इथे विश्वास दर्शवला जाईल, लढावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती ही कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही. तुम्हाला स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवत एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. स्ट्रगल आहे टीमचा जरूर, मात्र हा स्ट्रगल संपवण्याचा प्रयत्न लवकरात लवकर करावा लागेल. तुषार किणी ती ताकद जरुरी आहे खेळाडूमध्ये. स्वतःच्या मनगटावर विश्वास आहे ते याआधी त्यानं खूप वेळा सिद्ध केलंय, मात्र आज पुन्हा एकदा त्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्यावं लागेल. टीमच्या अगदी अडचणीच्या क्षणी मी मदतीला धावून येईन आणि मी माझ्या टीम करता रन्स उभ्या करीन, हे त्याला आज दाखवून द्यावं लागेल. 3 ओव्हरचा खेळ 29 लागला. 3 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ज्या उर्वरित 3 ओव्हरमध्ये वेळ वाचवावा लागेल. 5 ओव्हर जर निर्धारित 25 मिनिटात कंप्लीट झाली नाही तर एक खेळाडू बाउंड्री लाईनवरचा कमी केला जाईल. हा बॉल चांगला उजव्या यष्टीच्या बाहेर पिच केला, तिकडनं हलकासा आत आणला आणि विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं गोलंदाजीचा अटॅक जरी तुमच्याकडे स्ट्रॉंग असलं तरी तुम्हाला एक ठोस टोटल ती धावफलकावर उभी करणं क्रिकेटची सर्वतोपरी जर आपण पाहिलं तर गरज आहे. इथे चेंडूला फक्त पाहिलं, सोडून दिलं, बाकीचं काम पंच अजित म्हात्रे पूर्ण करतात. इशारा आलाय वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकते. एकेरीनं वाढत असताना धावसंख्या जाऊन पुसते 30. षटक क्रमांक 4 रवींद्र रामा आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेत. ऑन साइडला चांगला फटका आहे. रामाच्या विपक्षामध्ये क्षेत्ररक्षक येतोय तिथे. जोपर्यंत फील्ड केलं दुसऱ्या रन करता कॉल आहे. थोडीशी संत फेकी आणि त्याचा फायदा. सुरक्षित 2 रन्स तिथे कंप्लीट केले जातील. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पुसते ती 32 वर. सामर्थ्य या शब्दात खूप सारं वजन आहे, खूप सारा दम आहे. तुमचं सामर्थ्य तुम्हाला प्रत्येक वेळी दाखवावं लागतं. ते मैदान असो, वैयक्तिक आयुष्य असो, तुमचं कामाचं क्षेत्र असो. इथे कट करण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लीप मध्ये बॉल केलाय. जोपर्यंत तिथे बॉलला फील्ड केलं, धावसंख्या 1 न पुढे सरकत असताना एकेरी या आकड्यानं वाढत असताना जाऊन पोचते ते 33 वर. षटक क्रमांक 4 चा खेळ सुरू आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतो या ओव्हर मधला. उर्वरित 3 बॉल मध्ये आक्रमकता, विध्वंसकता, विस्फोटकता, तुमच्यामधली जी दाहकता आहे क्रिकेटच्या मैदानामधली, ती दाहकता तुम्हाला इथे प्रदर्शित करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल चांगला चेंडू, चांगला चेंडू. तिथे विकेट सॅक्रिफाईस करण्याकरता भाग पाडलं जाईल. 1 रन तिथे बाईचा इशारा. अशा पद्धतीची रन इथे जायज आहे, फेअर आहे. जे पहिल्या दिवसापासून, पहिल्या मॅच पासून क्लिअर केले, त्यामुळे तुम्ही सॅक्रिफाईस रन्स त्या इथे घेऊ शकता. सॅक्रिफाईस रन्स अशा करता की तिथे विकेट सॅक्रिफाईस करण्याकरता भाग पाडलं जातं, म्हणून मी त्याचा उल्लेख नेहमी सॅक्रिफाईस रन म्हणून करतो. यावेळेस डाऊन द ग्राउंड क्षेत्र निवडलंय. तिथे क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल सीमा रेषा पार षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. संघर्षाचा षटकार असं या षटकाराबद्दल आपण म्हणू शकतो. टीम स्ट्रगल मध्ये होती आणि त्या स्ट्रगलच्या सिच्युएशन मध्ये टीम करता संघर्ष करणारा स्ट्रोक तिथे तुषार किणीच्या बॅटमधनं आला आणि षटकार, त्या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 6 न वाढताना 40 धावा दाफलकावर आहेत.
या ओव्हर मधले आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ 10 रन्स पर ओव्हर ही धावगती सध्या अधोरेखित जरूर झाली आहे. मात्र या मैदानावर 10 रन्स पर ओव्हरची धावगती योग्य संबोधली जात नाही. हवेचा जरी प्रचंड वेग असला, एका एंड कडनं तुम्हाला मदत मिळत असली, इथे अप्रतिम फटका, सुपर कलात्मक दर्शनीय क्रिकेटचं अफाट सौंदर्य झळकवणारा स्ट्रोक इथे तुषार किणीच्या बॅटमधनं चौकार आलाय. 4. अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन सध्या मैदानाच्या आतमध्ये. एक कलात्मक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. एखाद्या स्केच आर्टिस्टनं जसं एखादं हुबेहूब चित्र रेखाटावं आणि त्यामधनं जो आनंद तुम्हाला मिळतो ना, अगदी तसा हा फटका होता. खूप सुंदर पद्धतीनं क्रिकेटचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य झळकवणारा हा फटका. कलात्मकता ती तुमच्या अंगामध्ये, तुमचं पदलालित्य त्या स्ट्रोकमध्ये पाहायला मिळतं, तुमची आय साईट त्या स्ट्रोकमध्ये पाहायला मिळते आणि तुमच्यामधली गुणवत्ता आहे क्रिकेटची ती त्या स्ट्रोकमध्ये पाहायला मिळते. असे काही फटके असतात ना, त्या फटक्यांपैकी एक हा फटका आपल्याला इथे पाहायला मिळाला. त्या स्ट्रोकला 4 मध्ये कन्वर्ट केलं आणि त्या 4च्या मदतीनं धावसंख्या 44 वर. येणारे इथनं 2 ओव्हर, येणारे 2 ओव्हरमध्ये किती धावा येतील. राहुल पाटील, रामा या दोघांची 4 षटकं संपली आहेत, ज्यामध्ये पर ओव्हर 11ची धावगती अधोरेखित झाली आहे. मात्र इथनं येणारे 2 गोलंदाज, त्यांचं कार्य कसं असेल ते पाहण्यालायक ठरेल. या 2 गोलंदाजांची जमके पिटाई केली जाईल की मग ते या मॅच मध्ये जागा निर्माण करतील हे पाहण्यालायक ठरेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 5 करता नवीन गोलंदाज सुशील गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्याला त्याच्यातली सुशीलता गोलंदाजीमध्ये आणावी लागेल. बघूया सुशील या ओव्हर मध्ये कशा पद्धतीचा मारा करताना पाहायला मिळेल, कुठल्या टप्प्यावर तो गोलंदाजी करेल, फलंदाजाला काही शांत ठेवेल का. तुषार पाटील स्ट्रगल मध्ये आहे. त्याची इनिंग आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकंदर त्यानं बॉल फेस केलेत 5 आणि त्यामध्ये रन्स बनवल्यात फक्त 2. त्यामुळे तो स्ट्रगल मध्ये आहे, ते स्पष्ट आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल होतो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतो. थोडासा वेळ विकेटवर स्पेंड करणं गरजेचं असतं, मात्र तो विकेटवरचा स्पेंड केलेली वेळ तुम्ही का वापरली आहे ते दाखवणं गरजेचं असतं. इथे विकेट सॅक्रिफाईस करायला भाग पडलाय आणि सॅक्रिफाईस केलं जाईल. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन होईल. खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, एक रणधुरंदर खेळाडू म्हणून त्याची स्वतःची एक वेगळी ओळख त्यानं जरूर निर्माण केली. म्हणजे मी म्हणतो मागच्या 20 ते 22 वर्षापासून निस्वार्थपणे क्रिकेटची सेवा करणारे जे खेळाडू आहेत ना, त्यामध्ये या खेळाडूचं नाव तुम्ही जरूर घेऊ शकता. कारण मागच्या 20 ते 22 वर्ष क्रिकेटची निस्वार्थ सेवा ज्या खेळाडूने केली तो संजय घरत सध्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीनं तो बॅटिंग करेल मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर. टीमला जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा तेव्हा टीमच्या मदतीला धावून येणारा खेळाडू म्हणून त्याची ही ओळख आहे. स्ट्रायकर एंडकडे तुषार किणी आहे. तुषार किणी आणि संजय घरत हे 2 खेळाडू सध्या मैदानामध्ये बॅटिंग करत असताना पुढचा बॉल ऑन साइडला चांगला फटका आहे. खाली क्षेत्राची निवड केली. क्षेत्ररक्षक वेगाने धावून घेतोय, त्याला बीट करेल बॉल, निघून जाईल. लॉंग लेग सीमा रेषा पार, चौकार मध्ये कन्वर्ट होईल. रन्स मिळतील 4. चांगली बॅटिंग. तुषार किणी एक लढवय्या खेळाडू आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये लढतोय, तो झगडतोय. लढणं गरजेचं आहे. आयुष्यात जे प्रयत्न करतात ते यशस्वी होतात असं म्हटलं जातं. तुमचे प्रयत्न, प्रत्येक प्रयत्न यशस्वी होत नाही, मात्र प्रत्येक यशाचं कारण प्रयत्न असतात. त्यामुळे तुम्हाला प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी यश मिळेल असं नाहीच आहे. यावेळेस मात्र कट केला बिटवीन द गॅप, नशिबाचा स्ट्रोक, चौकार मिळेल. हेच म्हणतो मी, प्रयत्नार्थी परमेश्वर. तुम्हाला प्रयत्न करताना नशिबाची साथ ही मिळतेच आणि यावेळेस नशिबाची साथ मिळाली. कट एज घेतल्यानंतर बॉल सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. थँक्यू डीजे.
फक्त 1.5 मिनिटं आहे 3 बॉल टाकण्याकरता, फक्त 1.5 मिनिटं. काटेकोरपणे आम्ही सर्व वेळी पॉज करतोय. यावेळेस हा बॉल ऑन साईडला कन्वर्ट केला, एक सिंगल मध्ये जरूर कन्वर्ट केला जाईल. दुसऱ्या रन करता प्रयत्न आणि 2 रन इथे कंप्लीट झाले असतील. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 54-54. येणारे 2 बॉल तुम्हाला लवकरात लवकर कंप्लीट करावे लागतील. तुषार किणी स्ट्रायकर एंड कडे या. पुढचा बॉल इथे वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या पुढे सरकते. बघा टाइम लिमिट्स काय असतं ना, त्याचं व्हॅल्युएशन जेव्हा ऑन स्क्रीन चालतं ना, तेव्हा निश्चित त्याची एक वेगळी मजा येते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या धावफलकावर आहे 55 रन्स. यावेळेस बॅटची कडा, विकेटच्या मागे आलाय बॉल, इथे आलाय बॉल डॉट. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि मला वाटतं अर्धाच मिनिटं फक्त तुमच्याकडे बाकी आहे. हा 20 सेकंद आहेत, 20 सेकंद बाकी आहेत. इथे आम्हालाही हसायला भाग पडलाय आणि तो पडला योग्य वेळी बॉल. यावेळेस हा बॉल जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. दुसऱ्या रन करता प्रयत्न. व्हॉट अ कलेक्शन, सुपर कलेक्शन केलं तिथे. इथे जर आपण पाहिलं तर 1 रन आली. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 56. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हर नंतर 56 रन्स धावफलकावर आहेत. शेवटचं षटक, अंतिम षटक कुणाच्या हातामध्ये दिलं जाईल, कुणाला गोलंदाजी करण्याकरता प्रचारण केलं जाईल, कुणावर विश्वास दर्शवला जाईल, हे सर्व काही मैदानात आपल्याला पाहायचंय. मात्र पाहण्याआधी एक संधी देऊ आपल्या डीजे ऑपरेटरला. तुम्ही पाहत राहा VGPL सीझन 4. या स्पर्धेतला हायेस्ट रन गेटर सध्याच्या स्थितीमध्ये जर कोण असेल तर तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. नाव आहे तुषार किणी. सर्वाधिक धावा या स्पर्धेमधल्या सध्या त्याच्या नावावर आहेत. 81 या धावसंख्येवर तो बॅटिंग करतोय. आता या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 15 चेंडूंना फेस करत असताना 39 धावा त्यानं धावफलकावर जरूर जोडल्यात. शेवटचं षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवर राज पाटील आलाय, एक उदयनमुख खेळाडू. कालही त्याचा उल्लेख आम्ही जरूर केला होता. 1 रन तिथे सहजतेने कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावे करता येत आहेत आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. दोन धावा येत आहेत. या 2 धाव्याने धावसंख्या जर आपण पाहिली तर 58 रन्स. पुढचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरना सुपर स्ट्रोक. काय फलंदाजी करतोय आज, अप्रतिम सुपर फलंदाजी. अगदी तंत्रशुद्धता त्या फटक्यांमध्ये जरूर ठासून भरलेली पाहायला मिळते. बघा हे प्रॉपर क्रिकेट आहे. तुम्ही ऑन मेरिट बॅटिंग करताना तेव्हा ती फलंदाजी प्रत्येकाला पाहायला आवडते. इथे कुठेही अक्रॉस द लाईनचा वापर नाहीये, इथे कुठेही आडमतेडम ते स्ट्रोक नाहीयेत. तरीही रन्स जर आपण पाहिलं तर अर्धशतकाच्या जवळ पोहोचलाय. म्हणजे तुम्ही प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळत एक चांगली इनिंग मैदानाच्या आतमध्ये आत्ता सध्याचं जे अत्याधुनिक क्रिकेट आहे त्यामध्येही साकारू शकता, हे दाखवणारं, हे सूचित करणारी इनिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज तुषार किणी अप्रतिम बॅटिंग, ऑन मेरिट बॅटिंग करतोय. प्रत्येक बॉल ज्या क्षेत्रामध्ये खेळायला हवा त्याच क्षेत्रात खेळतोय आणि तिथे आपल्या टीम करता रन जोडतोय. वैयक्तिक 45 वर बॅटिंग करतोय. यावेळेस मोठ्या फटक्याचा प्रयत्न, बॅटचा एज, विकेट कीपरच्या हातामध्ये कॅच. मात्र बाद होण्यापूर्वी या डावाला सावरण्याची एक अप्रतिम अशी जबाबदारी त्याने अगदी समर्थपणे पेलली. निश्चित त्याचे सहकारी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करतील. तुषार किणी काय अप्रतिम इनिंग इथे पेशकश करत असताना तंबूच्या आसराला परत.
शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला अजूनही शिल्लक आहे. नवीन बॅटर केतन आलाय मैदानामध्ये. इथे याष्टी उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड, बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर सफलता, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हेमंत पाटील बॅटिंग करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 40+ मध्ये अगदी चांगलं कार्य या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. आणि तोच हेमंत पाटील. दोन्ही 40+ खेळाडू आहेत आणि दोन्हीही खेळाडू जर आपण पाहिलं तर आई जीवता आणि विरार या टीम करता 40+ माध्यमातून खेळतात खुल्या गटामध्ये. ऑन साईडला यावेळेस खूप चांगल्या पद्धतीचा फटका, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. 1 वर समाधान मानला जाईल. तिथे संजय घरत स्ट्राईक स्वतःकडे ठेवील, कारण शेवटचा बॉल अगदी चांगल्या पद्धतीने खेळत एखादा मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न त्याच्याकडनं जरूर असेल, कारण स्ट्रॉंग अँड लॉंग हिट ही त्याची एक वेगळी ओळख आहे. मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर नैसर्गिक व्हॅक्यूम क्लीनर त्यांचा जास्त वावर आहे. गोलंदाज सज्ज होते. यावेळेस मात्र चांगला फटका, गॅप शोधण्याचा प्रयत्न, एक सिंगल मध्ये चेंडू जरूर कन्वर्ट झालाय. दुसऱ्या रन करता तिथे कॉल आहे, मात्र जोपर्यंत बॉल येईल इथे विकेट मिळेल. माघारी परतावं लागेल संजय घरतला. 1 रन आली. 1 रनच्या मदतीनं धावफलकावर रन झालं 64. विजयाकरता इथनं येणारी 6 षटकं, 36 बॉल आणि 65 धावसंख्येची गरज आहे. या 65 धावा कशा पद्धतीनं धावफलकावर जोडल्या जातील हे उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण जरूर पाहणार आहोत, ऐकणार आहोत. मात्र या 65 धावा धावफलकावर लावण्याकरता जोपर्यंत प्रत्यक्षामध्ये मैदानामध्ये येतील टीम जय महाराष्ट्र भाताने, तत्पूर्वी आपण टॉस कडे जाणार आहोत. नेक्स्ट मॅच जो टॉस आहे
चौव्या मॅचच्या दिशेने दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात जय महाराष्ट्र भाताणे टीमचे. एका साईडला मिस्टर रवींद्र रामा. आज रामाने काय जबरदस्त क्लास बॉलिंग केली होती. पहिल्याच मॅचमध्ये 6 विकेट घेण्याचा सिलसिला जारी राहिला. पहिलाच बॉल संजय घरत आणि रामा एकच टीममध्ये एकावेक फॉर्मॅटमधून खेळताना पाहायला मिळतात. म्हणजेच डावपेच दोन्ही संघाच्या खेळाडूंना माहिती आहेत. एकमेकांवरचा विश्वास. चेक. इथे आपण सन्माननीय एस के भाई यांच्या शुभ हस्ते नाणेफेक करणार आहोत. दोन्ही संघाचे जे कॅप्टन आहेत जे टॉस बॉक्स मध्ये आपल्याशी जोडले गेलेत. अगदी एस के भाई यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक करतोय. दोन्ही कॅप्टन आहेत आपल्या समवेत. हेड इज द कॉल अँड इट्स अ हेड. निलेश, मॅच सुरू आहे त्यामुळे जास्त वेळ नाही घेणार. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. शुभेच्छा असतील तुम्हालाही आणि नितेशही आडणे दोन्ही संघांना. धन्यवाद एस के भाई. आपण मुख्य मंचावरनं या मॅचचा आनंद घ्यावा. पहिल्याच बॉलवर एक धाव येत असताना आपण पाहू शकलात. 2 धावा. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय. इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न गौरव केनी. कोणतीही चुकी करणार नाहीये. व्हॉट अ कॅच. फलंदाज बाद. रवींद्र रामाच्या खेळीला पूर्ण विराम. जय महाराष्ट्र भाताणे टीमला पहिला धक्का. गॉन. थँक्यू. चला, बॅटर 30 सेकंदामध्ये येणं फार गरजेची गोष्ट आहे. न्यू बॅटर अक्षय यावेळेला पुढे येत असताना पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकाचा हा खेळाडू प्रमोट केले गेले. आज अक्षयला ही नामी संधी आहे. इथून काहीतरी करण्याची उमेद जरूर आशा पल्लवित करेल का? अभी नाही तो कभी नाही. लीग स्टेजमध्ये तुम्हाला फार महत्त्वाची भूमिका असते. ती स्वतःचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास फार महत्त्वाची भूमिका असते. क्रिकेटच्या मैदानात असं खेळा की मात्र मनाने सुद्धा तुम्ही जिंकले पाहिजेत. आणि मनाने जेव्हा एकदा तुम्ही खचले तर कधीच उभारी मिळू शकणार नाही. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. इथे फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती, परंतु डिसिजन पेंडिंग. पायाचे बॅट स्लाइड केले का परफेक्ट यावं लागेल आशुतोष व्यवहारे सरांना. समान न्याय मिळाला पाहिजे. पाटील नेटवर्कची टीम, टेक्निकल टीम आपल्याला पाहायला मिळते. अनुराग चव्हाण अँड एका साईडला आपण पाहतात कपिल पाटील. हे 2 एंड पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्थिरावली. डिसिजन पेंडिंग आहे. आशुतोष व्यवहारे सर मंद मंद पावलाने येत आहेत, कारण आफ्टर लंच नंतर लगेच ऑन फील्ड. चौबाजूने प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला जसजसा दिवस पुढे जाईल तसतसं प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्थिरावली. परिपूर्णता आपण पाहत आहेत. ऑल इज वेल या स्पर्धेचं आयोजन. 65 धावांचा पाठलाग करत असताना पहिला धक्का लवकरात लवकर बसल्यानंतर इथे दुसरा धक्का बसेल की काय असं प्रश्नचिन्ह पाहायला मिळतं. म्हणून म्हणतात ना, जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. अशा प्रकारचं क्रिकेट खेळा की जरी तुम्ही पराभूत झाल्यानंतर सुद्धा चर्चा फक्त आपलीच रंगली पाहिजे. कारण अपयशानंतर यश हे मात्र सातत्याने आपण पाहिलंय. संजयजी किनी या मॅचच्या माध्यमातून आपण पाहतायत. या स्पर्धेकरता पाठिंबा सातत्याने पाहायला मिळतो. एस के भाई आज उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. नेहमीच वेगवेगळ्या व्यासपीठावर वेगवेगळे कलाकार ते घेऊन येतात आणि एवढं सुंदर बॉन्डिंग त्यांचं कलाकारांबरोबर आहे. फक्त नाव नाही तर कार्यसुद्धा महान आपल्याला पाहायला मिळतं. कारण तुम्ही किती वर्ष जगलात याला महत्त्व नाही आहे, कसे जगलात, कोणत्या सिच्युएशनमध्ये आपण जगलात याला महत्त्व आहे. आणि त्याच पद्धतीने एस के भाई आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट आणि डिसिजन पेंडिंग होतं आणि SOUT आउट. रेड सिग्नल. फलंदाजाला परतावं लागेल. अक्षय ऑलरेडी मात्र त्या ठिकाणी आपण पाहतायत निघून गेले होते. त्यांना सुद्धा कॉन्फिडन्स होता
की मी बॅट स्लाइड केलेली नाहीये, फेकी आली आणि तिथून मात्र दीपक लहांगे यांनी परफेक्ट पाहिलं होतं आणि परफेक्ट एंडने फेकी केली. ही खूप महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचले गेले. 2 रन्स ऑन दी बोर्ड. राहुल किनी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये गुरुवारची वाट पाहत आहेत. छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्यांची ओळख आपण पाहू शकाल. तर चला बॅटर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये येत असताना मिलिंद न्यू बॅटर. रुपेश पागी जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आशा पल्लवीत असतील. राहुल पाटील सारखा खेळाडू आपण सातत्याने पाहिलं, खूप चांगलं खेळ त्याच्या माध्यमातून, परंतु आज खरी गरज असणार आहे या महत्वपूर्ण लढतीमध्ये. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्वप्नील मात्र त्या ठिकाणी यष्टीरक्षकाची भूमिका निभावत असताना पहा बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे. ज्या वेळेला 2 विकेट मिळालेत इथून बॉडी लँग्वेज तुमची पॉझिटिव्ह असणं फार गरजेची गोष्ट आहे. पॉझिटिव्ह हा शब्द आल्यानंतर अंगाला शहारा मारतो, कारण पॉझिटिव्ह या शब्दाने खूप काही सांगून गेलं. माणुसकीचं नातं कसं रोवायचं, काय घेऊन जाणार आहोत अखेरकार, सगळं काही इथे सोडून जाणार आहोत. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला. रुपेश पागी दमखम दाखवत असताना टायगर अभि जिंदा आहे. षटकार 6. वर्तू ह्या वेळेला पाहायला मिळतोय. अप्रतिम लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. थोडीशी रेस देत आहेत गुरुदेवला. मुनीत कुडू पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत. जतीन किनी यांना पण पाहत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 8. जतीन किनी चॉकलेट बॉय म्हणून ज्यांची ओळख पहाडोलीचा, लवकरच लक लेडी पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8. गोलंदाज सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवर गौरव किनी. 6 बॉलवर 6 विकेट घेण्याचा मान ज्यांनी मिळवला होता साखरेच्या मैदानात, स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण, टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, आणि एक सेन्सिबल बॉलर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. 11 आपण पाहता येतं. एका साईडला शिवनसी टीम, हर्ष एसके भाई यांचे सुपुत्र पाहायला मिळतात आणि त्यांच्याच नावाने हे टायटल आपल्याला पाहायला मिळतं संघाचं. खोलवर चेंडू होता, ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना खूप उमेदीने चेंडूला खेळून काढलं. एकदा वर्जित केली जाते. मामटपाडाचं वंडर बॉय अर्थात तुषार किनी पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 9. या धावसंख्येवर 9 रन्स ऑन द बोर्ड. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. 9 धावा फलकावर. राईट आर्म राऊंड विकेटने गौरव किनी आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. तर एका साईडला रुपेश पागी, गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला भारताने टीम कडून दिलेत. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली होती. स्वप्नील पुढे सरसावले. संजय गरत यांच्याकडे फेकी करेपर्यंत सिंगल मिळाली. चिकी सिंगल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 10 धावा. रुपेश पागीचा अंडरआर्म पासूनचा प्रवास जो आपण पाहू शकलात, खूप चांगला अंडरआर्म क्रिकेट खेळलं. 5 बॉलवर 5 षटकार मारण्याची किमया सुद्धा त्याच्या नावावर पाहायला मिळाली. 6 बॉलवर 36 धाव्यांची गरज असताना अडने टीम बरोबर 5 बॉलवर 5 षटकार आले होते भाताण्याच्या मैदानात आणि शेवटचा बॉल डॉट आला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 10-10. दुसऱ्या षटकातील 2 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॉलर तयार. दोन बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 10. कुठेलेवरी खूप चांगला चेंडू होता.
याच अंदाजामध्ये गोलंदाजी करताना खेळपट्टी कोणतीही असो, सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असो, मातीची खेळपट्टी असो, परंतु गौरव किनी आपली दमखम दाखवत असताना पाहायला मिळतो. ती इच्छाशक्ती प्रबळ करणारा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, अचूक लेंथ अँड लाईनचा राजा म्हणून या गोलंदाजाला ओळखलं जातं. ग्रेट बॉलिंग. ऑन साईडला खेळला गेला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना सुंदर बॉल मात्र बॅटवर येताना पाहायला मिळाला आणि तत्पूर्वी तुषार किनी खूप चांगली फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतोय. सिंगल मिळतंय आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. 11 धावा फलकावर, 65 धावांचं टार्गेट सेट केलंय हर्ष इलेव्हन शिवनसई टीमने, जे महाराष्ट्र भाताने टीम समोर. फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक सचिनला बीट करत चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता की चौकार हे पाहण्यासारखं असेल आणि यस पंचांचा इशारा येतोय. इट इज अ 6 रन. 6. ऑन साईडला यावेळेला सिंगल तर डेफिनेटली मिळेल. स्क्युअर लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली. 24 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 47 धावेची आवश्यकता असेल. धावा होऊ शकतील, मी करेन, आत्मविश्वास फार महत्वाची गोष्ट असणार आहे. क्रिकेटच्या मैदानात हिमतीने हरा, परंतु हिम्मत कधीच हरू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. हे ध्येय जर तुम्हाला गाठायचं असेल तर डेफिनेटली चांगला खेळ करावा लागेल. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यू गया यू आया. थँक्यू थँक्यू निलेश. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 18 या धावसंख्येवर. विश्वास हे सुद्धा खूप चांगल्या सुविधा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, त्यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. विश्वासाने कामगिरी करतायत. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर हेमंत पाटील. षडम पूल केला जातोय. बॅकवर्ड स्क्युअर लेगला चेंडू वळेल. तत्पूर्वी तिथून फेकी येईल. सिंगल मेल. रुपेश बागी दुसऱ्या धावेसाठी वळालेत. फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील का? यस डेफिनेटली. काय रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्यांचा कडकडाट होत असताना जय महाराष्ट्र भाताने टीमच्या प्ले स्टँडच्या माध्यमातून व्हायला हव्यात, पाठिंबा द्यायला हवा. परंतु क्रिकेटमध्ये कितीही मोठा पाठिंबा असला ना तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. ती तुमच्यामध्ये असायला हवी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 20 रन्स. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 20 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 20 रन्स ऑन दी बोर्ड. ऑन साईडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केले गेले. फार दूर आहे क्षेत्ररक्षक, त्याला बीट करत चेंडू निघून जाईल गॅपमध्ये. फाईन लेगला चेंडू क्लिअर करणारा हा येतोय. कणीस सनसणीत दर्जेदार चौकार. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. वसई ग्रामीण प्रीमियर लीग VGPL सीझन 4 डे 2 मध्ये दुपारच्या सत्रामध्ये संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेली. 24 धावा. ऑन साईडला खेळलाय, मनगडाचा वापर केला. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट. 1 बाउन्स 4 रन. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. लगातार दुसरा चौकार. VGPL.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 28-28. ऑन साइडला जबरदस्त प्रहार केला जातोय हवेच्या झोतावर बोलत बोलत चेंडू इनटू द स्टँड, आउट ऑफ द पार्क. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट, स्वीट अँड स्मार्ट VGPL षटकार. थँक्यू. काय फटका खेळला होता, नजाकत भरा शॉट पाहायला मिळाला. मनगडाचा वापर करतोय. आता मला स्पष्टपणे दिसतोय की 2014-15 रुपेश बागी पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट बॅटिंग. ऑन साइडला खेळला गेला पाहिजे रुपेश बागीच्या खेळीला पूर्ण विराम. कदाचित नजर लागली की काय असंच दृश्य पाहायला मिळालं. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट, परंतु आपली भूमिका काय आहे हे दर्शवून दिलं रुपेश बागीने. त्याचा नॅचरल खेळ त्याने मात्र केला आणि बॅक टू द पवेलियन मध्ये जात असताना मंद मंद पावलांनी एक चांगल्या इनिंगला सजवलं. गुड बॅटिंग. 31 धावेची आवश्यकता हेमंत पाटील जव्हार चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज 40+ माध्यमातून ज्याला मिळाली. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास तुमच्यामध्ये असायला हवा. सातत्याने तुम्ही चांगला सराव करतील तर डेफिनेटली तुम्हाला यश हे मिळत राहील. आपला नोकरी धंदा सांभाळून क्रिकेट आता मात्र छंद जोपासला जातो. काही खेळाडू व्यावसायिक खेळाडू खेळत असताना प्रोफेशनल क्रिकेट हे सातत्याने पाहायला मिळतं. तर शालेय जीवनातील विद्यार्थी आपला अभ्यास करून मात्र हा खेळ जोपासतात, हा छंद जोपासतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34. 34-31 धावेची आवश्यकता. ऑफ साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी एक धाव अर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर. 35 रन्स. राहुल पाटील एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पाहायला मिळतं. 18 बॉल आणि 30 धावेची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे 10ची सरासरी आस्किंग रिक्वायर्ड रन रेट 10चा पाहायला मिळतोय. घेऊया एक छोटीशी विश्रांती. निलेशला देऊया आपण संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकं आहेत आणि 30 धावेची आवश्यकता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35 वर जाऊन पोहोचली गेली. अतिशय प्रामाणिक खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघांच्या माध्यमातून. आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण सातत्याने क्रिकेट तर खेळतो, परंतु आपल्या आयुष्यात फार कमावण्यासाठी मात्र आपल्याला धावपळ करावी लागते. तसंच क्रिकेट हा खेळ एक शारीरिक संवर्धन, फिट अँड फाईन होण्यासाठी खेळलं जातं. जर गौरव किनी यांनी जर हॅट्रिक साध्य केली तर अमित पाटील यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. ते म्हणून म्हणतात ना, ज्या पद्धतीने सिनियर खेळाडूंचा नेहमीच बोलबाला राहिला तसं गौरव किनीचा बोलबाला राहिला. या मैदानात एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 36 धावा. 36 रन. समाधान ही खूप 4 शब्द आहेत, परंतु या समाधान शब्दासाठी आपल्याला आयुष्यभर धावपळ करावी लागते. म्हणतात ना, दिवसभराचे प्रामाणिक कष्ट, मन मोकळेपणाने हसत हसत राहणे आणि रात्रीचे कुटुंबासोबतचे सुखाचे 2 घास ही संपत्ती ज्याच्याकडे आहे तो खरा आजचा श्रीमंत आहे. ऑन साइडला खेळला गेला, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. ऑन साइडला एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर मिलिंग घेऊन जातोय आपल्या संघाला 37 वर. 37 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 2. षटक क्रमांक आहे ते चौथ्या षटकातील 2 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॉलर तयार. गौरव किनी. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. राहुल पाटील समोर. ऑन साइडला अगोदरच मात्र मनसुबा बनवला होता. 2 क्षेत्ररक्षकांना वेदत, हर्ष आणि स्वप्नीलला मेल बाईच्या स्वरूपात नशिबाचा चौकार. 4.
या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41 वर जाऊन पोहोचली. जय महाराष्ट्र भाताने टीमची. प्रयत्न करणं सोडू नका. तुम जर आपण पाहिलं तर 41 म्हणजे 24 धावेंचं लक्ष्य आहे. रिव्ह्यू हवाय पंचांना तुम्ही अपील करा. पंचांकडे तुम्ही दाद मागा. डिरेक्ट आपण आमच्याकडे अपील करू शकणार नाही आहेत. तुम्हाला टायमर जे दिलेला आहे जे 15 सेकंद, त्या 15 सेकंदाचाच तुम्हाला रिव्ह्यू घेणं फार गरजेची गोष्ट. तुम्ही विचारपूस करतील, स्टँडकडे विचारपूस करतील, तोपर्यंत तुमचा वेळ निघून जाईल. म्हणून स्वतःकडे कॉन्फिडन्स असणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. DRS धोनी रिव्ह्यू सिस्टीम म्हणून ओळखले गेलं जगभरामध्ये. ऑन साईडला लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न शफल होऊन खेळले गेले होते. हर्ष पुढे सरसावतोय. तत्पूर्वी सिंगल त्या ठिकाणी मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 42. या धावसंख्येवर 42 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4था आहे. बॉल फेकून झाले ते 4. येणारे बॉल आहेत 14 आणि 14 बॉलमध्ये विजयासाठी 23 धावेची आवश्यकता. ऑफ साईडला यावेळेला आपण पाहतायत खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. एक धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 43 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 22 धावेची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 22 धावा हे सामन्याचं समीकरण जय महाराष्ट्र भाताने टीमसाठी विजयासाठी चेंडू द्यायचंय. गुड शॉटचे हे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयासाठी 22 धावेची आवश्यकता. राहुल पाटील एका साईडला आपण पाहतायत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी कोण विसरेल. एक मॅन ऑफ द मॅच आणि प्रत्येकाला अभिमान आणि खऱ्या अर्थानं विकेट मेडनवर फेकण्याचा मान मिळवला आणि प्रत्येकाच्या स्टेटसवर राहुल पाटील मॅन ऑफ द मॅचचा तो फ्रेममध्ये येत असताना पाहायला मिळाला. म्हणजेच तुमचे अपार कष्ट, प्रचंड मेहनत ही कधीच वाया जात नाही. प्रामाणिकपणाने काम करतील, जे नशिबात आहे ते मिळणारच, यात ती मात्र शंका नाही आहे. पुन्हा एकदा बॉल होता यार राईट आर्म राऊंड विकेटने. ऑन साईडला खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल तत्पूर्वी चेंडू निघून जाईल. 4 धावन करता ते बॅकवर्ड स्क्युअर लेगला राहुल पाटीलच्या बॅटमधून होतोय चौकार. थँक्यू. 47 धावा फरमाईश होती आणि अमित पाटीलने लगेच हात केला ह्या वेळेला की मी आहोत अजून मैदानाच्या बाहेर मॅचचा आनंद घेतोय. प्रत्येकाचा वेगवेगळा ट्रेंड असतो, फेम असतं हे गाणं आणि अमित पाटीलसाठी इतर हृदयाच्या अंतकणापासून फेम झालंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 47. विजयासाठी अजून सुद्धा 18 धावेची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 12 बॉलमध्ये 18 धावा हे सामन्याचं समीकरण. अप्रतिम खोलवर चेंडू होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. मिलिंद डावाला सावरतोय. सिंगलच्या माध्यमातून धाव घेत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवर. विजयासाठी 17 धावेची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 11 बॉल्स रिमेनिंग अँड 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. बॉल पहिला न्याळला सोडून दिला, लेफ्ट केला होता, थोडासा हलकाशा शफल झाला होता आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपण पाहू शकलात. राहुलला सुद्धा माहिती आहे पंचांकडे त्याने पाहिलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 48. सामना बॅलेन्सिंग आहे. हेमंत पाटील एक एक्सपिरियन्स बॉलर. राहुल पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. गुड डिलिव्हरी. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. मॅग्निफिसंट बॉलिंग. संघाची धावसंख्या स्थिरावले परिपूर्णता आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ झालाय. येणारे 9 बॉल आहेत. इथून हेमंत पाटीलने कमबॅक जबरदस्त केलाय.
स्वतःवरचा असलेला विश्वास, अचूक लेंथ लाईन, वेगेवर नियंत्रण, ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच करणं, हे सर्व गुणवैशिष्ट्ये गोलंदाजाची. खोलवर चेंडू होता, ऑन साईडला नो बॉलचा इशारा जरूर आलाय. तर इथून नो बॉलचा इशारा येत असताना सिंगल तर मिळते, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला, 2 धावा मिळाल्या, 2+1 3 धावा या ठिकाणी मिळत आहेत. यस, पंच नो बॉलचा इशारा देत असताना कशा पद्धतीने आहे तर यावेळेला ओ स्टेपिंगचा नो बॉलचा इशारा पाहायला मिळतो आणि इथून 3 धावा मिळत आहेत आणि प्लस आता एक जोखीम पत्करणारा फटका आपल्याला पाहायला मिळेल का याकडे सुद्धा लक्ष असेल. गौरव किनी यावेळेला आपण पाहू शकतायत, आयुष्यात मी तर एक सुद्धा नो बॉल फेकलेला नाहीये अशा पद्धतीने मात्र दर्शवत असताना फ्रेडचा सिग्नल. आमच्याकडे मायक्रोफोन सुद्धा आहेत, जिथे उभे राहता तिथून मात्र आवाज येतो. ऑन साईडला जोखीम पत्करणारा यावेळेला फटका पाहायला मिळाला आणि सरळ प्ले स्टँडच्या दिशेने आणि सांगितलं आय एम ऑलवेज रेडी, घाबरू नका मी आहे. मैदानाच्या आतमध्ये ठोठावला षटकार 6. एस के भाई, थँक्यू व्हेरी मच. आजचा दिवस आपला सोनेरी दिवस आहे. आजच्या दिवसासाठी आपल्याला पुन्हा एकदा अधिक शुभेच्छा असतील वाढदिवसाच्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर. 57 विजयासाठी 8 धावेची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 7. नो बॉल आला, तिथे एका बॉलवर 9 धावा आल्या. तिथेच थोडासा सामन्यामध्ये कलाटणी मिळाली. जबरदस्त नो बॉल आल्यानंतर आपण पाहू शकतात प्रतिक्रिया फार वेगळ्या पाहायला मिळाल्या. असे गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आपण भरपूर वेळा पाहिलेत, चांगले गोलंदाज. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न हेमंत पाटील. परिपूर्णतः इथून पाहायचंय नो बॉल आहे की नाही. इथून हेमंत पाटील परिपूर्णतः खचले. असे गोलंदाज जर आपण पाहिले, पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान आणि माजी कर्णधार इम्रान खान यांनी पूर्ण करिअरमध्ये एकही नो बॉल टाकला नाही. आणि इम्रान खान जर आपण पाहिलं तर 88 कसोटी, 362 एकंदरीत आपण पाहिले तर 175 वनडेत 182 विकेट घेतल्या. परंतु त्यांच्या गोलंदाजीच्या कारकिर्दीत एक सुद्धा नो बॉल टाकला नाही. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे दिग्गज गोलंदाज डेनिस लिली यांचं सुद्धा वर्णन केलं जातं. आणि खास करून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली कपिल देव, रामलाल निखंज या गोलंदाजाला कोण विसरेल अशा पद्धतीने आपण पाहू शकता. जे गोलंदाज ज्यांनी कामगिरी अनोखी केली. नो बॉल. आणि इथून जर आपण पाहिलं तर नो बॉल येत असताना आता बिमरच्या स्वरूपात आला होता. नो बॉल ज्यांनी करिअरमध्ये टाकलेच नाही, कपिल देव बरोबर यान बॉथम या खेळाडूचा सुद्धा आपण पाहतोय तो विचार केला जातो. म्हणजे असे फार कमी प्रमाणात गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जामध्ये पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 62 रन्स, 62 धावा. गोलंदाज सज्ज होईल विजयासाठी. 3 धावेचं लक्ष्य. आता प्ले स्टँडमध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण. जय महाराष्ट्र भाताळणी टीमच्या सलीम शेख टीम मेंटॉर काम बजावत असताना गुड डिलिव्हरी. अजून सामना फिनिश झालेला नाहीये. 6 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 3 धावेची आवश्यकता असेल. 6 बॉल 3, 6 बॉल 4, 6 बॉल 1 जेव्हा येतं त्यावेळेला हृदयाची स्पंदने वाढतात. एकाच वेळेला 6 बॉल 10, 6 बॉल 15, 6 बॉल 28, 6 बॉल 30 अशा जर धावा येत असतील तर त्या धावा होतात हे सुद्धा आपण जाणलंय. परंतु इथे जर आपण पाहिलं तर प्रेशर खाली न खेळताना, दबावाखाली न खेळताना चांगली बॅटिंग आणि चांगली बॉलिंग करावी लागेल. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. सहा चेंडू आणि 3 धावा. सहा बॉल आणि 3 धावा. दीपक लाहंगे गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. दीपककडे सुद्धा एक्सपिरियन्स आहे, परंतु आता खरी गरज असेल की संकटात संघ सापडलाय हर्ष 11 शिवनसई टीम. एस के भाई यांची टीम पाहायला मिळते. नुकतंच ज्यांचं आगमन झालं होतं. पुन्हा एकदा बॉलर तयार. दीपक लाहंगे मॅच विन करून देईल का याकडे लक्ष.
मॅजिकल बॉलिंग होईल का? दीपक लहांगे आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय उजव्या हाताने. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला वळवलं गेलं. एकदा वर्जित केली जाईल. सचिन पुढे सरसावेल. थोडेसे लेझी राहिले. 2 धावा येऊ शकल्या आणि होय 2 धावा येत आहे. स्कोर इज लेवल. विजयासाठी एका धावेची आवश्यकता. यानंतर होणारा सामना नित्यसाई प्रतिष्ठान आडणे टीम जे आपण पाहत आहेत कैलास जाधव उपसरपंच आडणे, प्रदीप किरकिरे आणि त्याचप्रमाणे आपण पाहतायत सतीश जाधव. आज योगेश पाटील मात्र त्यांना सुरेख साथ देण्यासाठी आलेत. गाव परिवर्तन आडणे चे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. परेश किरकिरे असतील ऑन साईडला लेग ग्लान्स करत असताना खूप सुंदर पद्धतीने नजाकत भरा शॉट. विजयाचा चौकार. विजयावर शिक्कामोर्तब केलं. कॉंग्रॅच्युलेशन जय महाराष्ट्र भाताने टीम अँड हार्ड लक या सामन्यासाठी हर्ष 11 शिवनसई.